पार्श्वभूमीवर असू शकतं। पुढची बातमी मुंबईत आहे। मुंबईच्या काळा चौकीतल्या अतिशय गजबजलेल्या रस्त्यावरती गजबजलेल्या परिसरामध्ये एका तरुणीची भर दिवसा हत्या करण्यात आली। प्रेम प्रकरणातनं ही हत्या झाल्याची माहिती आहे। आरोपीने नर्सिंग होममध्ये घुसून या तरुणीवरती चाकूने सपासप वार केले। यानंतर हल्लेखोरानं स्वतःलाही संपवलं। या हल्ल्यामध्ये 23 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। हल्लेखोर सोनू बरई यानं नर्सिंग होममध्ये जात तरुणीवरती हल्ला केला। यानंतर स्थानिकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आणि तरुणीची त्याच्या तावडीतनं सुटका केली। या दोघांचे गेल्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, पण 8-10 दिवसांपूर्वीच दोघांचा ब्रेकअप झालेला। यानंतर या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातनं हा हल्ला झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। आणि घटना नेमकी काय घडली होती, कशी घडली होती ते सुद्धा आपण पाहूया। मुंबईच्या काळा चौकीत नेमकं काय झालं? नर्सिंग होममध्ये तरुणीवरती जीवघेणा हल्ला झाला। हल्लेखोराच्या तावडीतनं स्थानिकांनी तरुणीची सुटका केली। या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या दोघांमध्ये गेल्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। 8-10 दिवसांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं। या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातनं ही हत्या झाल्याची माहिती आहे। यापुढची बातमी